नमस्कार मित्रांनो, माझं नाव समीर विश्वास खैरे. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे समीर खैरे ब्लॉग. मित्रांनो, दहीहंडी उत्सव आता काही महिन्यातच सुरू होत आहे. माझा कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल, जय जवान गोविंदा पथक याचा सरावाचा. आता मी आलेलो आहे जोगेश्वरी ईस्टला आर्यन्स गोविंदा पथक यांचा आज सराव सुरू होत आहे आणि त्यांचा सरावाचा पहिला दिवस आहे, त्यामुळे त्यांची सरावाची सुरुवात होते. तर मी दहीहंडी उत्सवानिमित्त आर्यन्स गोविंदा पथक याचा जो सराव आहे, याची सुरुवात म्हणजे कसा प्रारंभ होतो तो बघायला आलेलो आहे आणि त्याचा ब्लॉग पूर्ण ह्या ब्लॉगमध्ये आपल्याला असणार आहे. तर तुम्ही हा ब्लॉग नक्की पूर्ण बघा. माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर मित्रांनो, चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण तुम्ही व्हिडिओ बघून चॅनल सबस्क्राईब करत नाही आहे. तुम्ही जेवढे सबस्क्राईब कराल तेवढी मला ऊर्जा भेटेल आणि अजून चांगले व्हिडिओ तुम्हाला दाखवेल. तर मित्रांनो, आता आपण जाऊया आर्यन्स गोविंदा पथक याच्या सरावाच्या सुरुवातीला.
ग्राउंडमध्ये राहणार आहे. हो. बरोबर आहे. हो. असं या खेळाला वेगळं रूप भेटत चाललं आहे. स्पर्धा पण वाढत चालली. नक्कीच आपल्याला तेवढी मेहनत करण्याची जरूरत आहे. ठीक आहे. आता सिम्पलमध्ये सांगतो तुम्हाला की आता आपण पहिले इकडे नारळ देऊया. नारळ देऊया तर आम्ही दोघं तिकडे जण पडतो नाचा वगैरे लाईनअप घेऊन प्रॅक्टिस चालू करू. ठीक आहे. हो. तर मित्रांनो तुम्ही बघताय या ठिकाणी या कंजेस्टेड एरियामध्ये आर्यन्स गोविंदा पथक प्रॅक्टिस करतात. खरं त्यांचं जेवढं शुभेच्छा द्याल तेवढी शुभेच्छा कमी आहेत, कारण या ठिकाणी त्यांची प्रॅक्टिस असते आणि नंतर एक अर्धा एक महिना बाहेर ग्राउंडवरती असते, पण इकडे त्यांची प्रॅक्टिस असते. जागेवाला जागेवाले की जागेवाला महाराज हे नारळाचा फळ ठेवलाय तो मान्य करून घे आणि या बालगोपाळांना त्या रक्षण कर आणि प्रॅक्टिस चालू असताना कोणाला इजा वगैरे होऊन देत नको. कोणाची इडा पिढा काय असेल ते पायाखाली घे. या नारळाचा फळ देतोय तो मान्य करून घे. सर्वांना प्रॅक्टिस मध्ये यश दे. जागेवाले की कशी माते की की नमो पार्वती पद्यारा
सगळे खेळलो ऑलमोस्ट. दहीहंडीच एक असा सण आहे की ज्याच्यात एक दुसऱ्याला खांदा दिला जातो. म्हणजे मी क्रिकेट खेळलोय, फुटबॉल खेळलोय, सगळ्या गोष्टी खेळलोय. आणि ह्या खेळाचा जो वैशिष्ट्य आहे की खांदा देऊन जर दिला तर तो माणूस पुढे जाऊ शकतो. आणि आजच्या या स्पर्धेत खांदा देऊन जर पुढे मोठा होऊ शकतो तर ही सगळ्यात मोठी अचिव्हमेंट. आणि मला वाटतं आर्यन्सनी ती कंटिन्यू करावी. आणि प्रत्येक पोराला मी एक सांगेन, ते मी प्रत्येक मंडळांना जोगेश्वरीतला की माझे जेवढे जवळचे पाच दिवस निघता आला ठीक आहे. तर तशी गेल्या वर्षी प्रॅक्टिस केली, गेल्या वर्षी प्रॅक्टिस केली. इकडे टप्पा आपण गाठत गेलो. आपल्याला नॉलेज नव्हतं त्या गोष्टी आपण शिकत गेलो. स्वतः आपण काय काय गोष्टीवरती रिसर्च केला, आपण त्या गोष्टी शिकलो. पुढे 18ला 8 ट्राय केली, 17ला केलेली. 19ला आपल्याला 8 तर लावलेले, उतरली नव्हती. नंतर मग 22 2013पासून तुम्हाला एकच गोष्ट सांगतो होता, तुमच्याकडे नाव असेल तरच तुम्हाला वेळ भेटतं. बरोबर आहे. आपण तो टाईम कधी विसरला पाहिजे की जेव्हा आपण 5 तर लावत होतो, 6 तर लावत होतो, तेव्हा 7 तर लावले. पिकअप कुठे भेटला रेडबुलमुळे. तर त्याच्यानंतर आपल्या इथे प्रॅक्टिस बघायला माणसं यायला लागली. 8 तर लावल्यानंतर प्रॅक्टिस बघायला माणसं लागली. प्रो गोविंदाला सिलेक्ट आलो, नाव मिळत गेलं म्हणून आलं. बरोबर आहे. तर सेम तुम्ही तसेच कन्सिस्टन्सी ठेवा असं मी बाळगतो. ओके, नक्कीच तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट करतो. आणि तुम्हाला म्हणजे काय बोल समजत राहत खूप धन्यवाद होतं माझ्या. भाषा पुढे थोडा कॉल केला. गोविंदा पथक या दहीहंडी गोविंदा पथकाचे तुम्ही सराव बघितला माझ्या ब्लॉगद्वारे. आजचा ब्लॉग हा तुम्हाला कसा वाटला हा नक्की मला कमेंट करा. आणि माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुमच्या आईवडिलांची काळजी घ्या, तुमची देखील काळजी घ्या. असंच मी गोविंदा पथकाचे ब्लॉग तुम्हाला दाखवत जाईल. आणि तुम्हाला देखील सांगेल की ज्या गोविंदा पथकाचा सराव आहे व त्यांची प्रॅक्टिस सुरू होत आहे व त्यांची प्रॅक्टिस कधी आहे ते कमेंटमध्ये सांगा. मी तुमचा ब्लॉग काढायला नक्कीच प्रयत्न करेन. आणि माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तुमचा तिथे थांबतो. तुमच्या आईवडिलांची काळजी घ्या, तुमची देखील काळजी घ्या. जय हिंद.
जय महाराष्ट्र.